भिवंडी न्यायालयातील राहुल गांधींची सुनावणी संपली। राहुल गांधींचे नवे जामीनदार हर्षवर्धन सपकाळ। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी होती सुनावणी। आम्हाला लवकरच न्याय मिळेल, राहुल यांच्या वकिलांनी व्यक्त केला विश्वास। भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। मुलुंड टोल नाक्याजवळ भाजप कार्यकर्ते आक्रमक। राहुल गांधींच्या कोणत्याही कृतीकडे जनता लक्ष देणार नाही। जनतेनं विकासाला समर्थन देत भाजपला साथ दिली आहे। संघावरील राहुल गांधींच्या टीका प्रकरणात पंकज भोयर यांचं वक्तव्य। अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच। विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त। राज्याच्या इतिहासातील पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपदे रिक्त। अंबादास दानवे यांची Y+ सुरक्षा काढली। सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या शिफारशीनुसार निर्णय। अचानक सुरक्षा काढल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। मुख्यमंत्र्यांमुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलतोय। जावेद अख्तर यांनी केला फडणवीसांची मुक्तकंठाने प्रशंसा। संजय राऊत आज मालेगाव कोर्टात हजर राहणार। मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरणी कोर्टात सुनावणी। रोहित पवारांची आज दिल्लीत पत्रकार परिषद। अजित पवारांच्या विमान अपघातावर काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष। अभिनेता रणवीर सिंह धमकी प्रकरण। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्याविरोधात लुकआउट नोटीस। हरिश्चंद्र उर्फ हेरी बॉक्सर विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी। दुसऱ्यांचा पक्ष मोठं करणं सोडा, कार्यकर्त्यांना मोठं करा। संतोष धुरींचा राज ठाकरेंवर निशाणा। शिमग्याला कोकणात आता बोटीनं जाता येणार। 1 मार्चपासून M2M फेरी सुरू होणार। मंत्री नितेश राणेंची घोषणा। पुण्यातील गुन्हेगारी थांबणार कधी? गुलटेकडी परिसरात गोळीबाराची घटना। 2 गटातील वादातून गोळीबार झाल्याची माहिती। विद्युत तारेचा स्पर्श झाल्यानं टँकर चालकाचा मृत्यू। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील घटना। सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार। अंगावरच्या चटक्यांच्या वणामुळे प्रकार उघड। वाळूज तिसगाव खवड्या डोंगर वसाहतीतील संतापजनक घटना। नाशिककरांनो, सिग्नल तोडाल तर सावधान। वाहतूक नियम मोडणाऱ्यांना थेट ऑनलाईन येणार चलन। शहरातील जवळपास 40 सिग्नलवर लागले सीसीटीव्ही। प्रेमविवाह करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। लग्नासाठी आता आईवडिलांची परवानगी आवश्यक। गुजरात सरकारचा विवाह नोंदणी नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव। कर्नाटकात मेडिकलच्या विद्यार्थ्याची प्रोफेसरला मारहाण। परीक्षा हॉलमध्ये फोनवरून कॉपी करताना पकडल्यानं मारहाण। मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद। व्हिडिओ व्हायरल। व्हॉट्सअॅपने 20 फेब्रुवारीपासून नवे फीचर केले लॉन्च। ग्रुप मेसेज हिस्ट्री नावाचे अत्यंत उपयुक्त नवीन फीचर लॉन्च। सदस्यांना त्यांच्या येण्यापूर्वीचे जुने मेसेज पाहता येणार।